नेमाबाई माता गगनगड प्रवेशद्वार। चला तर गडावरती आपण निघालो आहे। संगमनेर तालुक्यामध्ये असलेले गगनगड आज आपण बघणार आहे। डोंगराच्या मध्यवर्ती हे मंदिर आहे। डोंगराच्या आजूबाजूला एकदम छान असं वातावरण आहे। आजूबाजूला एकदम घरं आहे। गाडीवर वरती चढत असताना थोडंसं पुढं आल्यावर आपल्याला गगनगिरी महाराज यांचं मंदिर दिसेल खाली। हे समोरचं मंदिर दिसतंय, इथं जायचं आहे आपल्याला। गगनगिरी महाराज यांचं मंदिर बघू आता आपण। छान असं मंदिर बनवलं आहे इथं। हे आजूबाजूला वातावरण आहे, इकडे पाऊस पडत आहे। या डोंगरावरून छान असं वातावरण दिसतंय। गाडीवर थोडंसं पुढं आल्यावर इथून मंदिर दिसेल आपल्याला। अर्ध्या गडावर गाडी येते, इथे इथून गाडी लावायची आणि पुढं पायी पायी जायचं आहे। नेमाबाई माता या मंदिराच्या ठिकाणी आलोय आपण। गाडी इथपर्यंत येते आणि आजूबाजूला माहोल बघू शकतात आपण। वरती गेल्यानंतर आपण खाली उतरून यावर पण जाणार आहे। नेमाबाई माता या डोंगरावर जाणार आहे आपण। संगमनेर तालुक्यामध्ये डोंगर आहे। तसे संगमनेर तालुक्यात अनेक डोंगर दिसतील आपल्याला आजूबाजूला। वरती जाण्यासाठी मंदिरापर्यंत पायऱ्या आहे सगळीकडे। हे वर मंदिर मसोबा आहे इथं। इथपर्यंत गाडी येते डोंगराच्या खालून। चला तर वरती जाऊ। इथं कशाचं मंदिर आहे? गणपतीचं मंदिर आहे। इथं सप्तशृंगी माता मंदिर आहे। बरंच या डोंगरावर अर्ध्यापर्यंत गाडी येते आणि वर पायी पायी जायचं आहे। हे बघा इकडं जोराचा पाऊस चालू आहे। हे चन्नापुरीच्या इकडले डोंगर आहे। गाया चारणारे, शेळ्या चारणारे। हे वरती काय आहे? आपण जाणार आहे तिथं पण डोंगर खाली उतरताना। संध्याकाळचे 5:30 वाजले, त्या टायमाला चाललोय वरती आपण। एकदम छान असा डोंगर आहे हा। हा खडक बघा एकदम छान असा दिसत आहे। एकदम काळा खडक आहे एक।
हा जुना रस्ता आहे वरती जाण्याचा. हे मंदिर डोंगराच्या कपारीला आहे. गड श्रोणी नियमबाई माता प्रसन्न. इथे नारळ फोडतात. एकदम छान असं डोंगराच्या मध्यभागी मंदिर बनवलेलं आहे. चला तर हे गुफेमध्ये मंदिर आहे, बघू आपण. एकदम डोंगराच्या कपारीला ही गुफा आहे, यात मंदिर आहे. इकडं गुहा आहे. एकदम अंधार आहे मध्ये. छान असं मंदिर बनवलेलं आहे इथं. दररोज अनेक जण दर्शनाला बरेच जण येत असतात. या ठिकाणी गुहा आहे, बंद केलेली आहे, ती दाखवतो मी तुम्हाला. इथून छान असं मंदिर आणि पुढचा नजारा दिसतोय. हे बघा समोर एकदम जोराचा पाऊस चालू आहे. या ठिकाणी पण पायऱ्या आहे. चला तर वरती बघू काय आहे. वरती जाण्यासाठी रस्ता आहे का? वरती जाण्यासाठी रस्ता दिसत नाही, फक्त कपारी कपारी रस्ता आहे.
डोंगराची कपार बघा. चला आता खाली जाऊ आणि समोरचा जो डोंगर दिसतोय छोटा टेकडीवाणी त्याच्यावर जाऊ. त्याच्यावर काय आहे हे बघू एकदा. कुठून आले? वजर कोपरगाव. अनेक जण इथं दर्शनाला येत असतात. संध्याकाळचा टाइम झाल्यानं मेंढ्यावाले घरी चालले. आता संध्याकाळचा टाइम झालाय पण अनेक जण दर्शनाला येत राहतात. या ठिकाणी वाघांचं प्रमाण जरा जास्त आहे. या डोंगराच्या आजूबाजूला बरेचसे वाघ फिरत असतात. या ठिकाणी वरती जायचं आहे टेकडीला. खडकावरून जायचंय. या मंदिराच्या ठिकाणी गेलतो आपण. वर एकदम छान असा आहे. वरती चढायला सोपं आहे पण खाली उतरायला एकदम अवघड आहे. वरती आलोय आपण. थोडंसं अंतर राहिलंय. एकदम छान असं दिसत आहे. थोडा अंधार पडत चाललाय आता. वर देवा लावतात. काच पण फुटलेला आहे तिची. यो डोंगराचा पुढील भाग बघा. डोंगराच्या मागील साईड मागच्या साईडचे डोंगर हे इकडले डोंगर बघा. राजूर त्या साईडचे आणि हे चंदापुरी साईडचे डोंगर. चला तर आता खाली जाऊ निघू आपण. चला या टेकडीवरून आता खाली उतरू आपण. टेकडीवरून खाली उतरायला बरीचशी घसरणी. मोकळे खडे झाल्यानं पाय सरकतो याच्यावरून. खाली उतरताना थोडं अवघड जातं. कारण की जे बारीक बारीक खडे ते पाय खाली आल्यावर पाय घसरतो.
कणोलीमधून डोंगर किती लांब दिसतो बघा. समोरचा हा डोंगर आहे. या डोंगरावर जाऊन आलो आपण. हा डोंगरावर लाईट बघू शकतात आपण. या ठिकाणी गेलतो आपण मेस्मादेवी मंदिर म्हणून. या नदीला पूर आला होता आता 10 दिवसापूर्वी. हे बघा कागद लावलेला इथपर्यंत पाणी होतं वर. संगमनेर मधील प्रवरा नदी आहे. या पुलावरून तुफान पाणी होतं पूर आल्यावर. हे जोरवेचं मंदिर.